राज्यात आणि केंद्रात सरकार तुमचंच आहे. तुम्ही 50% वर आरक्षण करण्याच्यासाठी केंद्र सरकारला सांगा. जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात आणि देशात जर झाली तर ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्याला आरक्षण, विषय संपून जाईल. सरकार का घाबरते मला कळत नाही जातनिहाय जनगणना करायला. एवढा उद्रेक महाराष्ट्रभर आहे. मराठवाड्यात काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे. आता मराठा समाजाची एक भूमिका समोर येते. जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचं ठिकठिकाणी साखळी उपोषण झालं. त्यानंतर ओबीसी समाजाची भूमिका समोर येते, धनगर समाजाची भूमिका समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकूण आरक्षणाविषयी प्रदेशाध्यक्षांची भूमिका काय? असं आहे की मराठा समाजाची अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यावर सरकारने निर्णय केला पाहिजे, जो काही निर्णय त्यांना करायचा आहे तो. राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब मंत्री आहेत. ते देखील जाहीरपणाने मुख्यमंत्री जरांगे पाटलांना जाऊन जे आश्वासन देतात किंवा जे बोलणं करतात त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राज्याच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री मांडत आहेत, जाहीरपणाने मांडत आहेत. आणि त्यामुळं आम्ही तर विरोधी पक्षात आहे. आम्हाला मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसींच्या संदर्भात ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याही जपल्या पाहिजेत, याबद्दल कोणाचीच शंका नाही. मराठा समाज राज्यात आणि केंद्रात सरकार तुमचंच आहे. तुम्ही 50% वर आरक्षण करण्याच्यासाठी केंद्र सरकारला सांगा. पाहिजे ते एका रात्रीत आपण राष्ट्रपती राजवट बदलू शकता. तर ही घटनेत दुरुस्ती करायला किती अवघड आहे. पण त्यासाठी तुम्ही काहीतरी पावलं उचलली पाहिजे. सरकार तुमचंच आहे दोन्हीकडे. त्यामुळं आज सर्वच समाजांना, ओबीसी समाजालाही वाटायला लागले आमच्यावर अन्याय होतोय, मराठा समाजालाही वाटायला लागले की आम्हाला हक्काचं आरक्षण मिळायला पाहिजे, ते मिळत नाही आहे. धनगर समाजालाही वाटायला लागले. काल परवाच धनगर समाजाची लोक एकत्रित आली आणि त्यांनी एका कार्यालयावर हल्ला केला. त्यांनाही वाटते की आमचं हक्काचं, आम्हाला आमच्या आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी. हे जे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रात, याच्यात हे वाढत जावं आणि लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत हे एवढं वाढवायचं की त्याच्यावर मग आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या. आणि महाराष्ट्रात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली, त्याचा जो राग आहे. एकंदरच महागाईचं अपयश किंवा बेकारीचं मोठं अपयश, या सगळ्यांच्यापासून दिशा बदलायची असा याच्यात प्रकार मला दिसतोय. पण हे सगळं होत असताना प्रत्येक सुज्ञ तरुणाला हा प्रश्न पडतो की साहेब, जेव्हा दिल्ली सरकारच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करायचा होता तेव्हा केंद्र सरकारनं घाईघाईने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली आणि ते अधिकार बदलले. मागच्या स्पेशल अधिवेशनात सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीतला निर्णय त्यांनी मागे घेतला, ते बिल समोर आणलं नाही. पण मग या पद्धतीनं जेव्हा जातींमध्ये हा आकारण एक कटुता निर्माण होतीये, जे महाराष्ट्राचं एक जी संस्कृती आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श आहे की 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे जायचंय, तर या आदर्शाला स्मरून एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा केंद्र सरकारवर दबाव टाकून जातनिहाय जनगणना व्हावी आणि त्याचबरोबर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. आमची तीच मागणी आहे की जातनिहाय जनगणना सरकारने केलीच पाहिजे. का करत नाहीत? आणि माझं तर म्हणणं भुजबळ साहेबांना आहे की भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय मंत्रिमंडळात करून घ्यावा. जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात आणि देशात जर झाली तर ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्याला आरक्षण, विषय संपून जाईल. कशाला वेळ लागतो? म्हणजे यावेळी ही आश्चर्याची गोष्ट आहे की बिहार सारखं राज्य, त्या बिहारला काय बिमारू राज्य म्हटलं जातं, बिमारू स्टेट, ते जर 65% आरक्षण करतात तर पुरोगामी महाराष्ट्राला नेमकं काय अडचण होती? मग काहीच अडचण नाही. झाडीतले शुक्राचार्य आहेत, त्यांच्यामुळं महाराष्ट्रात जनगणना होत नाही. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे तर सगळे समाज शांत होऊन जातील. कोण प्रत्येक माळी समाजाची किती लोक आहेत, लिंगायत समाजाची किती आहेत, सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येतील. त्याप्रमाणे आरक्षणाची आकडेवारी होईल. आणि त्यामुळं सरकार का घाबरते मला कळत नाही जातनिहाय जनगणना करायला. एवढा उद्रेक महाराष्ट्रभर आहे.
मराठवाड्यात काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे, तर तुम्ही जातनीय जनगणना करा. आणि आता त्या आयोगाने 10 दिवसात जनगणना करायची ठरवली आहे. त्याला काय अर्थ आहे? सगळ्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जातनीय जनगणना करा. महाराष्ट्रात किती लोकसंख्या कोणाची आहे एकदा कळलं की हा विषयावर पडदा पडेल. पण हे सरकार का टाळतंय? कारण सरकारला हे जाती जातीतले वाद वाढत जात असतील तर नरेटिव्ह बदलते महाराष्ट्रातलं. त्यासाठी त्यांना ते करायचं असेल अशी माझी शंका आहे. आणि त्यामुळं दुर्दैवाने जातनीय जनगणना करतो म्हणायचं. जातनीय जनगणना जर केली तर मग मराठ्यांची लोकसंख्या किती आहे, ओबीसींची किती आहे, सगळ्यांचीच बाहेर पडेल. शेवटी महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने हे सगळे जाती राहिलेले आहेत. कधीच कुणी एकमेकाच्या जातीचा द्वेष केला नाही. एक मराठा लाख मराठा मोर्चामध्ये मुस्लिम सहभागी झाले, धनगर समाज सहभागी झाला, ओबीसींचे नेते सगळे ओबीसींचे लोक त्यावेळी सहभागी व्हायचे. 4-4, 5-5 लाखाचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यात निघायचे. सगळे समाजांचं म्हणणं होतं की द्या मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यामुळं मला वाटत नाही की मराठा समाज आणि इतर समाजाचे संबंध टोकाचे आहेत किंवा विद्वेषाचे आहेत. ते विद्वेषाचे होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज सरकारची आहे. पण मला सरकार त्या बाबतीत पुढाकार घेताना दिसत नाही.